नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. मोदी सरकारनं आपलं मोदी बजेट मांडलं. हे मोदी बजेट होतं कारण 1 फेब्रुवारीला मांडण्याचा संकल्प स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. त्यानुसार आजचं हे जे बिग बजेट आहे, ज्यामध्ये रेल्वे बजेट आणि ॲन्युअल बजेट हे दोन्ही एकत्रितरित्या मांडण्यात आलं. जवळपास 21,42,000 कोटींचं हे बजेट आहे. या बजेटमधून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न झाला. इट्स अ पॉप्युलिस्ट बजेट असं वेस्टर्न मीडिया म्हणतोय. निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून हे बजेट मोदी सरकारनं मांडलं असं सर्वजण म्हणतायत. पण त्याचवेळी एवढ्या मोठ्या आकाराच्या बजेटसाठी पैसा येणार कुठून याबाबत या बजेटमधून स्पष्टता दिसत नाही, अशीही टीका होते. विरोधकांनी नेहमीप्रमाणे विरोधाचा सूर लावलाय, पण सरकारच्या प्रतिनिधींनी मात्र बजेटचं भरपूर स्वागत केलेलं आहे. यापूर्वी जणू काही असं बजेट सादरच झालं नाही, इतकं हे ऐतिहासिक आहे, अशी उपमा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे. अशा अनेक प्रश्नांवर, अशा अनेक शंकांवर घेऊन आज आपण आजचा सवाल करतो आहोत. आपला प्रश्न बघा. कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोदी बजेट यशस्वी होईल का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, यंदाच्या बजेटमधून सर्व क्षेत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न झालाय का? मुद्दा क्रमांक 2, 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोदी बजेटचा फायदा होईल का? मुद्दा क्रमांक 3, घोषणांच्या तरतुदींच्या तुलनेमध्ये निधी उपलब्ध करण्याबाबत अधिक स्पष्टता बजेटमध्ये हवी का? मुद्दा क्रमांक 4, या बजेटमध्ये रेल्वेच्या सोयी सुविधांवर अधिक भर द्यायला हवा होता का? अधिक विस्तृतपणे रेल्वे अर्थसंकल्प या बजेटचा एक भाग म्हणून मांडायला हवा होता का? पुढचा मुद्दा, कृषी क्षेत्र आणि ग्रामीण भागाला झुकतं माप देण्यात मोदी बजेट यशस्वी झालंय का? शेवटचा मुद्दा, राजकीय देणग्यांवर निर्बंध आणून मोदी सरकारनं बाजी मारली आहे का? पॉलिटिकल फंडिंगवरती एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केलंय का? हे होते आपले चर्चेतले मुद्दे, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्याकडं खूप नामवंत खास पाहुणे आलेले आहेत, जे आजच्या सवालमध्ये आपली मतं मांडणार आहेत, सखोल विश्लेषण करणार आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला ज्येष्ठ पत्रकार संजय जोगसुद्धा आहेत. तसंच आपल्या स्टुडिओमध्ये अजय वाळिंबे आहेत, ते अर्थविषयक अभ्यासक आहेत. आपल्यासोबत पुण्याहून खास पाहुणे आहेत भाजपचे प्रवक्ते, ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन आणि कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकरसुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत नाशिकहून कृषी अर्थविषयक अभ्यासक मिलिंद मुरुगकरसुद्धा आहेत. मी तुम्हा सर्वांचं आजच्या या बिग बजेट आजचा सवालमध्ये स्वागत करतोय आणि चर्चेला सुरुवात करतो. सर्वात आधी मी पुण्याला जातोय माधव भांडारी यांच्याकडे. माधव भांडारी, मुख्यमंत्री म्हणाले हे ऐतिहासिक बजेट आहे, नव भारताची निर्मिती करण्यासाठी चालना देणारं हे बजेट आहे. मुख्यमंत्री म्हणतायत हे ऐतिहासिक बजेट आहे, तर या बजेटमध्ये असं ऐतिहासिक का आहे की मुख्यमंत्र्यांचा दावा हा खरा ठरतोय? हे बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे. एकतर या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सरकारने आर्थिक सुधारणेच्या बाबतीत जी पावलं उचलली आहेत ती ऐतिहासिक आहेत. यामध्ये काही विषय जे नव्याने सुरुवात झाले ते सुद्धा ऐतिहासिक आहेत. त्यातला पहिला भाग असा आहे की एकतर 92 वर्षांची परंपरा बाजूला सारून रेल्वेचा अर्थसंकल्प हा या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केला, हे एक पहिलं कारण आहे. दुसरं त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कारण आहे की अर्थसंकल्प मांडण्याचा दिवससुद्धा अलीकडे आणला आणि 1 महिना अगोदर अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात केली, हे त्यातलं एक ऐतिहासिक पाऊल आहे. सगळ्यात महत्त्वाचा ऐतिहासिक मुद्दा यातला असा आहे की या अर्थसंकल्पामध्ये पहिल्यांदा कर देणाऱ्या लोकांचं विवरण जे आहे किंवा कर न देणाऱ्या लोकांचं पण ज्यांचं उत्पन्न आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने लक्षात येतं,
हे विवरण इतक्या तपशिलाने पहिल्यांदा सांगितलं गेलं 70 वर्षात या विषयाला कुणी कधी हात लावला नव्हता. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि त्यांचं व्यवस्थापन या सगळ्या विषयाला अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्रपणे स्थान देऊन त्यासाठी काही तरतुदी हे सुद्धा करण्याचं पाऊल या अर्थसंकल्पाने उचललं. त्याचबरोबर खर्चाची जी पद्धत होती, एकतर योजनेचा खर्च, प्लांट आणि अनप्लांट नॉन प्लांट खर्च हा सुद्धा एकत्र केला. ह्या दोन वेगळ्या पद्धतीने जे मांडलं जात होतं तेही बदललं. त्यामुळे अनेक अर्थांनी अनेक परंपरा बाजूला सारणारा अर्थसंकल्प, अनेक पद्धती बदलणारा अर्थसंकल्प, कर रचनेमध्ये सुद्धा बदल सुचवणारा अर्थसंकल्प जो अनेक वर्षानंतर सुचवला जातोय आणि राजकीय पक्षांसकट काळ्या पैशाच्या संदर्भामध्ये काही ना काही ठोस पावलं उचलणारा अर्थसंकल्प, या सगळ्या अर्थांनी हा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे. मी रत्नाकर महाजन यांच्याकडे जातोय. डॉक्टर रत्नाकर महाजन, आपण 2.5 महिन्यामध्ये बघितलं की नोटबंदीचा जो परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवरती झाला, त्यामुळं आपला विकास दर GDP घटतोय. तो सावरण्यासाठी आपण कुठली पावलं उचलतो आहोत हे जर का विस्तृतपणे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटत नाही का? इतिहास म्हणजे इतिहास म्हणजे हे असे असे घडले, या अर्थानं घडून गेलेली प्रत्येक घटना ही ऐतिहासिकच असते. या अर्थानं आज मांडलेला हा जो अर्थसंकल्प आहे तो उद्यापासून ऐतिहासिकच होणार आहे. त्यामुळं ऐतिहासिक म्हणजे काय फार मोठं भव्य दिव्य आहे आणि गुणात्मकदृष्ट्या फार काहीतरी अभूतपूर्व आहे असं मानण्याची काही गरज नाही, नंबर 1. दुसरं असं की या अर्थसंकल्पाच्या फायनल प्रिंट्समध्ये आपण जर गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की टॅक्स देणारे जे लोक आहेत, विविध इन्कम ग्रुप्समधले कर भरणारे जे लोक आहेत, त्यांची वर्गवारी सांगून फारच मोठं संशोधन आपण केलेलं आहे आणि देशात पहिल्यांदा, इतिहासात पहिल्यांदा आपण हे सांगतो असा जो आणण्याचा प्रयत्न केला तो इतिहासाच्या दाखल्यावर खरा ठरत नाही. कारण हे सगळे जी आकडेवारी आहे ती प्रत्यक्ष अर्थसंकल्पात नाही आली तरी इतर मार्गाहून अभ्यासकांना ती आकडेवारी उपलब्ध होतीच आणि ती इन्कम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवरनं सुद्धा काढता येते. तीच काढून त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे, एवढंच. पण मजा खरी पुढं आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल की सरकारच्या तिजोरीत कररूपानं येणारा पैसा फार कमी आहे आणि फार कमी लोक कर भरतात, हे जर खरं असेल तर ती क्षतिपूर्ती करण्यासाठी म्हणून करांचा पाया अधिक व्यापक करण्यासाठी आणि नवे उत्पन्नाचे मार्ग शोधून त्याद्वारे सरकारचा इन्कम वाढवण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत. म्हणजे 2.5 लाख ते 5 लाखला 10% ऐवजी 5% लावला, याच्यातून एक कनिष्ठ मध्यमवर्गीय खुश होईल हे खरंच आहे. पण मग त्याचबरोबर 1 कोटीच्या पुढच्या लोकांना पूर्वी होता त्यापेक्षा अधिक कर लावायचं धाडस दाखवलं का? म्हणजे एकीकडं ताळेबंद मांडायचा पण महसुलाची कमी जिथं होती ती भरून काढण्यासाठी आवश्यक तिथं महसुलात वाढ करण्याच्या उपाययोजना करायच्या नाहीत, अशा गोंधळलेल्या मनस्थितीतला हा अर्थसंकल्प आहे. दुसरं असं की कालच मुख्य आर्थिक सल्लागारांनी जो आर्थिक अहवाल देशासमोर सादर केला, ही पहिलीच घटना आहे बरं का, की म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागार TV वर लाईव्ह जाऊन देशाची आर्थिक परिस्थिती काय हे समजावून सांगतो. ही इतिहासातली पहिलीच घटना आहे. म्हणजे ऐतिहासिक जे काही आहे ना, ही इतिहासातली पहिलीच घटना आहे. त्याच्याबद्दल काय फार बोलायची गरज नाही. पण त्यांनी जे सांगितलं होतं त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात आहे का? उदाहरणार्थ त्यांनी असं सांगितलं होतं की GST विषयी कॉशियसली उपाययोजना पुढची पावलं टाकली पाहिजेत. दुसरं त्यांनी असं सांगितलं होतं की डिमॉनिटायझेशन इज अ रिस्क टू GDP.
म्हणजे डिमॉनिटायझेशनमुळं या देशाच्या अर्थव्यवस्थेवर जे परिणाम झाले आहेत त्यामुळं सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबाबत अडचण आणि धोके, रिस्क याचा अर्थ धोके निर्माण होऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर सर्व जगातले अर्थतज्ञ, अर्थविषयक वर्तमानपत्र, IMF, वर्ल्ड बँक सारख्या संस्था या सर्वांनी असं सांगितलं आणि तेच त्यांनी पण सांगितलं आर्थिक सल्लागारांनी की या पुढच्या वर्षाचा सकल आर्थिक उत्पन्न हे 5.6 ते 5.8 इतकं राहण्याचा संभव आहे. आणि हे आता आम्हाला सांगतायत की म्हणजे अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक मध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे. म्हणजे 6.75 ते 7.05. आता एवढी बारीक गणितं कोण करणार हो? ते मुख्य आर्थिक सल्लागारांच्या बरोबर जे गणिती लोक असतील, इकॉनॉमेट्रिक्समधले लोक असतील ते हे सगळं करतील. आमच्यासारख्या आढळाला यातनं काय कळणार आहे? ते एवढंच कळणार आहे की डिमॉनिटायझेशनसारख्या अत्यंत धोकादायक आणि देशाची अर्थव्यवस्था ध्वस्त करणाऱ्या उपाययोजनेमुळं अर्थव्यवस्थेला जो अपघात झाला होता तो अपघात झालेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी याच्यामध्ये काही नाही. उलट डिमॉनिटायझेशन झालंच नाही असं समजून हे सगळं आहे. आणि त्याच्या पुढची गंमत म्हणजे डिमॉनिटायझेशनमुळं करवसुलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हा डिमॉनिटायझेशनचा एक फायदा आहे असं मोठ्या गौरवाने अर्थमंत्री सांगतात. माझ्यासारख्या साध्या अडाणी माणसाला असं वाटतं की मग असं जर असेल तर दरवर्षी आपण डिमॉनिटायझेशन करूया का? ठीक आहे. डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर केंद्र सरकारनं असं सगळ्यांना सांगितलं होतं की डिमॉनिटायझेशनचा निर्णय हा दहशतवाद रोखण्यासाठी, काळ्या पैशाला आळा बसवण्यासाठी किंवा ज्या बनावट नोटा आहेत त्या चलनातून बाद करण्यासाठी घेतला गेला. कालांतरानं कॅशलेस इकॉनॉमी आणण्यासाठी डिमॉनिटायझेशनचा वापर केला जाणार आहे म्हणून हा निर्णय घेतला असं रुजवण्यात आलं आहे. अजय वाळिंबे, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. आज जे मोदी बजेट सादर झालेलं आहे त्यामध्ये कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळवण्यासाठी किंवा त्याला चालना देण्यासाठी भरीव अशी पावलं उचलली गेली आहेत असं तुम्हाला वाटतं का? भरीव पावलं असं मी काय म्हणणार नाही. पण काल आपण जेव्हा इकॉनॉमिक सर्वे पाहिला होता आणि डिमॉनिटायझेशनची पहिली स्टेप आणि अर्थमंत्र्यांनी जी सुरुवात केली आपली की टेक म्हणजे ट्रान्सफॉर्म, एनर्जाइज आणि मला असं वाटतं की क्लीन इंडिया अशा 3. आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आणखीन 3 महत्त्वाचे फॅक्टर त्यांनी कन्सिडर केलेत अर्थसंकल्प मांडताना. ते म्हणजे जागतिक जे आत्ता घडामोडी झाल्यात त्या म्हणजे ट्रम्प वगैरे हा प्रकार, तुमचा कमोडिटी प्राइसेस ज्या वर खाली होत आहेत त्या, आणि तिसरं मला वाटतं की नॉट FDI, फेड रेट म्हणजे अमेरिकेचा जो व्याजदर वाढतोय त्याचा होणारा परिणाम. पण जसा अर्थसंकल्प ते उलगडत गेले तर त्यांनी फक्त आपल्या अंगावर नंबर टाकले की असं, त्यात मला ठोस कुठे काहीच दिसलं नाही. आता जेव्हा तू प्रश्न विचारतोस की डिजिटल इंडियासाठी काय केलं, तर डिजिटल इंडियासाठी त्यांना की आम्ही ते भीम ॲप केलेलं आहे, त्या भीम ॲपसाठी अशी एक तरतूद, आणखीन एक काहीतरी आधार बेस काहीतरी केले, त्याच्यावर आणखीन एक काहीतरी 2,500 कोटीसारखा काहीतरी आणखीन एक निधी दाखवून ठेवला आहे. पण आता आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे जाऊ. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जिथे नाहीच आहे तिथे हे सगळं आपण करायचं कसं? म्हणजे आधार लिंक ते म्हणतात की त्याच्यासाठी तुम्हाला नेटची गरज लागणार नाही किंवा भीमसाठी सुद्धा ते म्हणतात. पण प्रत्यक्षात जर भीम ॲप आपण पाहिलं, मला स्वतःला ते भीतीदायक वाटलं. कारण जेव्हा मी उघडलं आणि तुम्ही जेव्हा कनेक्ट होता तेव्हा आपले सगळे अकाउंट नंबर पटकन दिसतात आणि त्यामुळे मला माहीत नाही त्याची सिक्युरिटी कितपत आहे. बरं, तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. पण डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत आपल्याकडे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाहीच आहे तोपर्यंत यांनी कितीही काही बोललं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं प्रचंड कठीण आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. मला दुसरी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे की जितक्या मोठ्या प्रमाणात तरतुदी घोषणा या बजेटमध्ये झालेल्या आहेत त्या तुलनेमध्ये पैसा नेमका कुठून कसा येणार आहे त्याची तजवीज आम्ही कसे करणार आहोत याविषयी अधिक क्लॅरिटी, स्पष्टता असणं आवश्यक होतं. आशिष, मला असं वाटतं की आपण जर गेल्या 3 वर्षाची जर बजेट पाहिली तर ह्या बजेटमध्ये म्हणजे मागच्या पानावरून पुढच्या पानावर एवढंच म्हणता येईल. कारण तसं म्हटलं तर हे माझ्याकडे आत्ता आहे की फीचर्स ऑफ बजेट लास्ट इयरचं.
त्याच्यातल्या आज त्यांनी जे 10 मुद्दे सांगितले की फार्मर्स, रुरल, यूथ, इन्फ्रास्ट्रक्चर, पुअर अंडर डेव्हलपमेंट, हेच सगळं मागच्या बजेटमध्ये पण आहेत. तेच 10 मुद्दे आहेत. फक्त डिजिटल इंडिया वेगळं आहे, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी टाकलं असेल. आता जर का मी जैसे थे अशीच परिस्थिती ठेवली आणि त्याच्यामध्ये कुठलाही टॅक्स रचनेत बदल केला नाही, जर तुम्ही जी सूट दिली आहे त्यात सुद्धा एक गोम आहे. म्हणजे ती पर्सनल टॅक्सेशनमध्ये 10% 5% टॅक्स केला, 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत, पण त्याच वेळी 50 लाख ते 1 कोटीपर्यंत तुम्ही 10% सरचार्ज लावला. त्यामुळे तिकडचं ते ॲडजस्ट होतं आहे, तिथे ते पैसे व्यवस्थित येत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकी कुठेही सर्व्हिस टॅक्स वाढला नाही का नाही, कारण ते GST इम्प्लिमेंट होणार आहे असं आपण धरून चाललो आहे. GST आता खरोखर इम्प्लिमेंट झालं तर उत्तमच आहे, नाही झालं तर मात्र खरोखरच वांदे होतील. आणि तो 1 जुलैला होतोय का पुन्हा? काही कल्पना नाही आहे आपल्याला, त्याच्यावर काहीच सांगितलेलं नाही अजून. म्हणजे अजून आत्ता मगाशी थोड्या वेळापूर्वी मी एक इंटरव्ह्यू पाहिला, त्याच्यात तृणमूल काँग्रेसचे जे कोणी फायनान्स मिनिस्टर होते त्यांचे, कलकत्त्याचे, ते सांगत होते अमित मित्रा, डॉक्टर मित्रा, ते सांगत होते कुठेच काही नाही आहे अजून. त्यामुळे ठीक आहे, आता आपण समजा असं धरून चालू की मी त्यावेळी कुठेच जर मला मागच्या वेळेचंच पुढच्या वेळी जर घ्यायचं असेल आणि मी फक्त नंबर दिलेस तर तशी ती बॅलन्स शीट टॅली होऊ शकेल. आता ह्याच्यामध्ये फक्त पूर्वी जसं म्हणजे अशीच आपल्याला काय माहिती आहे का, दरवेळी विस्तृत बजेट ऐकायची सवय आहे की रुपया आला असा, रुपया गेला असा, तसं यावेळी थोडं करणं कठीण आहे. नाही, ते कळत नसल्यामुळं संभ्रम वाढला आहे. आणि आता प्रश्न पुढे जसे जसे दिवस जातील ना तसे आणखीन वाढतील. संजय जोग, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट, जी 3.2% सरकार सांगतं आहे, यावरनं एक नवी चर्चा सुरू झालेली आहे की सरकार बरंच काही सांगतंय पण बरंच काही लपवतंय. म्हणजे आत्तापर्यंत मोदी सरकार असेल किंवा अरुण जेटली सांगत होते की आमचं सरकार हे 3.5 फिस्कल डेफिसिटची जी डेडलाईन ठरवलेली आहे त्या डेडलाईनमध्ये आणि त्या टार्गेटमध्ये आम्ही डेफिनेटली पोचतो आहे. मध्ये डिमॉनिटायझेशन आलं, त्यानंतर NK सिंग कमिटी म्हणजे फॉर्मर रेव्हेन्यू सेक्रेटरी, त्यानंतर ते काही दिवस JDUमध्ये जाऊन आले, नितीश कुमारांचे ॲडवायझर होते आणि आता ते BJPमध्ये आहेत, म्हणून त्यांना त्या कमिटीचं चेअरमन दिलं. तर त्यांनी जो आत्ता रिपोर्ट दिला तर त्यानुसार त्यांनी सांगितलेलं होतं दॅट इज नोन ॲज फिस्कल रिस्ट्रक्चरिंग अँड बजेटरी मॅनेजमेंट, तो जो ॲक्ट आहे तो त्याचं खरंच पुनर्विलोचन किंवा रिव्ह्यू करण्याची गरज आहे का, तर ते त्यांनी बराच मोठा दिला आहे. आज अरुण जेटलींनी त्याचा उल्लेखही केला की त्याचा अभ्यास करावा लागेल. पण हे म्हणत असताना तिथे त्यांनी रेकमेंडेशन केलं होतं की 2017-18, 18-19 आणि 19-20 यासाठी 3% हे फिस्कल डेफिसिट हे आम्ही मेंटेन करू. मग ज्या वेळेला अरुण जेटली म्हणतात आम्ही तो प्रयत्न करतोच आहोत, पण त्याच चपळाईनी ते सांगतात की 17-18साठी आत्ता तरी आम्ही 3.2% ही राजकोषीय तूट आम्ही आता प्रस्तावित करतोय. मला असं वाटतं हे जेव्हा ते आता ॲडमिट करतायत म्हणजे पर्यायी त्यांना नक्की कळलेलं आहे की जो 8 नोव्हेंबरला सो कॉल्ड सर्जिकल स्ट्राईक, म्हणजे नंतर प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी सांगायला लागेल की बाबा रे आता त्याला काही सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हणू नका, नोटाबंदी किंवा काय निश्चलीकरण हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे जे फार रिचिंग इम्पॅक्ट इकॉनॉमीवर दिसायला लागलेले आहेत. मग त्याच्यात मेजॉरिटी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, जॉब लॉसेस म्हणजे असोचेमनी दिल्यानुसार 44 लाख जॉब हे लॉस झालेले आहेत. साधारण सांगायचं झालं तर राज्यांमध्ये आत्ता मोठी बोंब आहे. म्हणजे आपल्या राज्याचं महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर 3,744 कोटी रुपये ऑलरेडी आता त्यांनी डेफिसिट होईल, रेव्हेन्यू डेफिसिट सांगितलं आहे. फिस्कल डेफिसिट हे आपण महाराष्ट्र राज्य अजूनही बऱ्यापैकी आहोत 1.7%, पण ह्या जो आत्ता जो लॉस होणार आहे परत आज मिळालं तसं GST अजून हस्तांतरित आहे. तर अशा वेळेला 3.2% तुम्ही फिस्कल डेफिसिट सांगून डिमॉनिटायझेशनमुळे आपले इकॉनॉमी कुठेतरी अधांतरी होत चालली आहे. म्हणजे आता झालंच ना हो, 7.6% पहिला ग्रोथ रेट सांगितला होता, नंतर CSO आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन त्यांनी 7.1 केला, मग IMFने 6.6 केला आणि कालच्या अरविंद सुब्रमण्यांनी त्यांच्याच इकॉनॉमिक सर्वेमध्ये सांगितलं 6.5 ते 6.75 या वेळेला आणि पुढच्या वेळेला 6.75 ते 7 असा असेल. मला असं वाटतं इथे कुठेतरी गव्हर्नमेंटनी कॅन्डिड असं ॲडमिशन नक्की करायला पाहिजे होतं की येस डिमॉनिटायझेशनमुळे इकॉनॉमीच्या ग्रोथवर परिणाम होतो आहे, राज्यांच्या आर्थिक जी परिस्थिती आहे त्याच्यावर ताण येतो आहे आणि म्हणूनच आपण 3.2% ही राजकोषीय तूट आता स्वीकारतोय. पर्यायाने मला असं वाटतं कुठेतरी अजूनही केंद्र आणि राज्य एका म्हणजे वी आर इन अ फेडरल स्ट्रक्चर,
अशा वेळेला राज्यांना इफ यू आर नॉट टेकिंग ऑन बोर्ड तर मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही तकलादू धोरण राबवत आहे का अशी एक शंका आहे. त्यामुळे मला असं वाटतं 3.2% हा फिस्कल डेफिसिट ठेवलेला आहे तो त्यांनी टायटन करण्याची गरज आहे. आणि दुसरं डिमॉनिटायझेशन झाल्यावर म्हणजे तू मगाशी म्हणालाच बरोबर आहे ना की पहिलं कसं त्याला म्हणजे एकूण जे असं दिलं तो म्हणजे त्याची जी ग्लॅमरायझेशन केलं त्याचं काय होतं काउंटरफिट ब्लॅक मनी आणि मग टेररिस्टकडे जाणारा पैसा हे करण्यासाठी. पण बॉस या संबंध याच्यामध्ये ब्लॅक मनी आला किती काउंटरफिटची जी करन्सी आहे ती किती आतापर्यंत आली आणि मुळात कसं आहे ना ब्लॅक मनी इज अ वन पार्ट बट जनरेशन ऑफ अ ब्लॅक वेल्थ ही दुसरंच आहे ना. तो हा अख्खा जो डिमॉनिटायझेशन आहे ना तो काय जनरेशन ऑफ ब्लॅक वेल्थचा कधी ॲड्रेस करतच नाही आहे. तर त्यामुळे अशा वेळेला राज्यांना सुद्धा डुईंग ऑफ काय ईज ऑफ डुईंग बिझनेस हे करत असताना जी येणारी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीतलं जॉब क्रिएशन त्याच्यातलं रेव्हेन्यू वाढवणं त्याच्यातलं असेट क्रिएट करणं आणि मग पर्यायाने त्यांची जी इकॉनॉमी आहे ती रिवाईव्ह होणं आणि मग जी पूर्ण आपण जी देशाची इकॉनॉमी आहे GDP ग्रोथ ही दॅट स्पर हे करण्यासाठी आता प्रयत्न जे कॉन्क्रीटपणे सांगायची गरज होती ते दिसले नाहीत. पण एक नक्की आहे जेटली साहेबांनी ॲटलिस्ट ॲडमिट तरी केलं की आम्ही ह्या सर्वाचा इफेक्ट म्हणून फिस्कल डेफिसिट आता टेम्पररी का होईना 3.2% करतोय. फक्त एकच मुद्दा आहे हे सर्व करायचं म्हणजे तू मगाशी म्हणाला तसं माझ्याकडे आकडेच केलेले आहेत ना. डिफेन्ससाठी 2,74,000 कोटी त्यानंतर बँक कॅपिटलायझेशन 10,000 कोटी ट्रान्सपोर्टसाठी 2,41,000 कोटी त्यानंतर रुरल इकॉनॉमी रुरल ॲग्रिकल्चर ह्यासाठी 1,87,223 कोटी मनरेगा म्हणजे हे कशी तडगत निर्माण करून ठेवलेली आहेत काय आणि त्याचे आपण म्हणजे हे केलं पाहिजे वगैरे. पण ॲटलिस्ट म्हणजे मोदी साहेबांना खरोखरच धन्यवाद दिले पाहिजे. कुठल्या पक्षाचं मला देणं घेणं नाही पण ॲटलिस्ट ज्या मनरेगानी खरोखरच आत्ताच्या डिमॉनिटायझेशन म्हणजे मी तर फील्डमध्ये जाऊन आलो आहे म्हणजे एका वेळेला जॉब लॉस होत असताना दुसऱ्या वेळेला मनरेगा कुठेतरी तक देऊ नये आणि ती काठी म्हणून उपयोगात रद्द करायला निघाले होते हो. आणि 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 पायाभूत सुविधा असली 3,86,000 कोटी हे कसे जमवायचे याचं जरी गणित कोणी सांगू शकलं ना तरी आपल्या दृष्टीने बरंच काहीतरी ज्ञान मिळेल असं नक्की आता सांगावं असं वाटतं. मला एकच फक्त बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बोला. एक वाक्य आहे की डिमॉनिटायझेशनचं जे तुम्ही केल्यानंतर खरं जर अर्थमंत्र्यांनी आज भाषणाच्या सुरुवातीला जर सांगितलं असतं ना की डिमॉनिटायझेशनमध्ये आम्हाला एक्झॅक्टली किती नोटा आल्या काय झालं ह्याचे फिगर्स खरं द्या सांगायला आणि काय काळा पैसा किती आला याचं उत्तर जनतेला हवं होतं. आता ते अजूनही आपण सगळं फक्त गेसवर्क चालू आहे कोणाकडेच फिगर्स नाहीयेत म्हणजे खरं निश्चित काय झालं डॉक्टर रत्नाकर महाजन मी येतोय तुमच्याकडे. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की जनता मोठ्या आशेनं हे बघत होती की नेमका काळा पैसा त्यांच्याकडून बँकांमध्ये आला किती याचा आकडा किंवा ही फिगर आज अरुण जेटली सांगतील पण तसं झालं नाही. असं आहे की याच्यात नवीन काहीच नाही. त्याचं कारण असं की 31 डिसेंबरच्या भाषणापासून लोक हे वाट बघत होते मुझे 50 दिन दीजिए मुझे 50 दिन दीजिए हा जो सतत लोकांच्या कानठळा बसवणारा आवाज लोकांच्या कानावर पडत होता तेव्हापासून लोक म्हणत होते की हा हिशेब देणारा माणूस आहे तेव्हा हा आपल्याला हिशेब देईल आणि म्हणेल की यात चलनी नोटा ज्या आल्या त्यात खोट्या नोटा किती होत्या काळ्या नोटा हिशेबात नसलेल्या नोटा किती होत्या हा सगळा हिशेब देईल. कारण त्यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारामध्ये सांगितलं की हे हिशेब देणारं सरकार आहे याच्या आधीच्या सरकारनं कुठलाही हिशेब दिलेला नाही. तेव्हा या आपल्या वचनाला जागून ते देतील असं वाटलं होतं पण त्यांनी तो दिलेला नाही. त्यामुळे यात काय आश्चर्य नाही. मला एक मुद्दाम सांगायचा आहे तो असा हे मनरेगाचं जे आहे ना ते अतिशय फसवं आहे. त्याचं कारण असं की गेल्या अर्थसंकल्पामध्ये मनरेगासाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद होती. डिसेंबरमध्ये आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये त्यासाठी आणखीन 7,500 कोटी रुपयांची मागणी पार्लमेंटनी मंजूर केली. म्हणजे या वेळेला मनरेगासाठी फक्त 500 कोटी रुपये वाढवलेले आहेत आणि आकडा मात्र 48,000 असं सांगितला जातोय. मुळामध्ये गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या कार्यवाहीचा कालावधी 31 मार्चपर्यंत कायम आहे. त्यामुळे यावेळेला जे सांगितलेलं आहे ते एनिवे एप्रिल 15 पासूनच सुरू होणार आहे. त्यामुळं बजेट 28 दिवस आधी आणलं ही काही अभूतपूर्व जागतिक इतिहासात नोंद करणे
करण्याजोगी आर्थिक सुधारणा आहे असं म्हणण्याची गरज नाही. मुळात ती आर्थिक सुधारणा नाहीच. त्याचं कारण असं की गेली काही वर्ष अशी चर्चा चालू होती की कॅलेंडर इयर आणि फिनान्शियल इयर हे एकच असावं, यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी चर्चा गेली काही वर्ष चालू होती. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं. पण व्यावहारिकतेच्या मुद्द्यावर आणि जगातल्या अन्य अर्थव्यवस्थांशी संबंध राखण्याच्या मुद्द्यावर त्यावर कार्यवाही झाली नव्हती. आता ही झाली, कारण आम्हाला काहीतरी जगावेगळं करून दाखवायचं आहे आणि आम्हाला काहीतरी ऐतिहासिक करून दाखवायचं आहे. या ध्यासापोटी हे सगळं घडतं आहे. पण मुळात मी म्हणलं त्याप्रमाणे या सगळ्या तरतुदी एनिवे एप्रिल 15 पासूनच अंमलात येणार आहेत. कारण यानंतर आता ते फिनान्स बिल पास होणार, मग विभागवार ॲलोकेशनची कागदपत्र येणार, मग ज्या ज्या विभागाला जितकं मिळालं त्याबद्दलची गॅझेट्स, नोटिफिकेशन्स आणि जियास काढणार. कारण आपण अनेक वेळा बघितलेलं आहे की सरकारने घोषणा केली आणि त्या घोषणेच्या अंमलबजावणीसाठी आपण एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे गेलो तर तो आपल्याला असं, अगदी बँकांच्या बाबतीत सुद्धा असं घडलेलं आहे. बँकांच्या मर्यादा वाढवल्या, कमी केल्या. आम्ही बँकात गेलो तर बँक मॅनेजर आम्हाला सांगतात की आम्हाला अजून वरून तशी ऑर्डर आली नाही, आम्हाला अजून GR आला नाही आणि म्हणून त्या सगळ्या उपाययोजना ठीक आहे. ह्या सगळ्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेता 28 दिवस आधी बजेट केल्यामुळं त्यात गुणात्मक काही फरक पडेल अशी शक्यता नाही. ठीक आहे डॉक्टर रत्नाकर महाजन. मी पुन्हा जातोय माधव भंडारींकडे, त्यांना जायचं आहे लवकर. माधव भंडारी, तरतुदी भरपूर आहेत, बजेटचा आकार मोठा आहे, पण जसं आपण याही म्हणजे चालू वर्षातही बघतोय की जेवढा आकार आहे तेवढा खर्च होताना दिसत नाही आहे. सरकार तो खर्च करू शकत नाही आहे आणि या बजेटमध्ये तर पैसा नेमका कुठून येणार आहे याबाबत क्लॅरिटी नाही आहे. त्यामुळं खर्च होत नसेल तर मग इतक्या तरतुदी, इतका मोठा आकार ठेवून उपयोग काय, असाही प्रश्न विचारला जातोय. खर्च होत नाही हे आपण कशाच्या आधाराने म्हणतो हा त्यातला खरा प्रश्न आहे. कारण 2 योजनांचा उल्लेख जो अर्थमंत्र्यांनी केला, एक तर मुद्रा योजनेचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये जी तरतूद गेल्या वर्षी केली होती त्याच्यापेक्षा अधिक खर्च त्या योजनेवरती झाला आणि त्यामुळे यावर्षी त्या मुद्रा योजनेसाठी जी तरतूद आहे ती गेल्या वर्षीच्या दुप्पट केली. त्याच पद्धतीने महिला बालकल्याण या क्षेत्रासाठी जी तरतूद केली ती तिथेही खर्च भरपूर झाला, जास्त झाला, म्हणून ती तरतूद यंदा वाढवलेली आहे. मनरेगाच्या बाबतीत जे आकडेवारी डॉक्टर महाजनांनी सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्या तरतुदीपेक्षा अधिक खर्च गेल्या वर्षीच झाला, म्हणून ती तरतूद वाढवावी लागली आणि परत यंदा वाढवलेली आहे. त्यामुळे केलेल्या तरतुदी, केलेल्या घोषणा ह्याच्यावर प्रत्यक्ष खर्च होताना दिसतोय आणि म्हणून त्यांच्या तरतुदी वाढवल्या जात आहेत. हे वास्तव या अर्थसंकल्पामध्ये अतिशय स्पष्टपणे समोर आलेलं आहे आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये हे आवर्जून सांगितलं की आमचा भर जो आहे तो अंमलबजावणीवरती आहे. अंमलबजावणी चांगली होणं ह्याला आम्ही जास्त महत्त्व देतो. अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि भरीव पद्धतीने होणं ह्याला आम्ही महत्त्व देतो आणि त्या पद्धतीने याच्यामध्ये त्यांनी पावलं टाकलेली आहेत. ठीक आहे. अजित अभ्यंकरांकडे जातोय पुण्याला. अजित अभ्यंकर, वरवर पाहता या बजेटचं जर का काही वैशिष्ट्य सांगायची झाली, जसं सरकार सांगतंय शेती, ग्रामीण भाग, हाऊसिंग, पायाभूत सोयीसुविधा, SC/STसाठी भरीव तरतुदी, यावरती हे बजेट कॉम्प्रिहेन्सिव्ह बजेट आहे, सर्वसमावेशक बजेट आहे असा दावा सरकार करत आहे. पण कॉर्पोरेट्सचा जर का विचार केला तर कॉर्पोरेट्सच्या विकासासाठी चालना देणारं हे बजेट आहे अशीही टीका होते आहे. तुम्ही कसं बघता? हे जे बजेट आहे ही म्हणजे एक फार मोठी गमावलेली संधी आहे आणि याचं कारण या सरकारची आणि त्या चालवणाऱ्या पक्षाची जी विचारसरणी आहे आणि त्यांना पाठिंबा देणारा त्यांचा जो बॅकबोन असलेला जो समाजातला उच्च व्यापारी, उच्च तथाकथित उच्च व्यावसायिक, उद्योजक हा जो त्यांचा पाठीराखा वर्ग आहे, विशेषतः कर चोरी करणारा हा जो वर्ग आहे, यांची विचारसरणी आणि या सरकारची विचारसरणी याच्यामुळे ही संधी गमावलेली आहे असं माझं मत आहे. आता एक साधी गोष्ट घ्या. या अरुण जेटलीने असं सांगितलं की नोटाबंदी केली आणि त्याची काही कारणं होती. त्या कारणाची ब्लॅक मनी हे कारण चांगलं होतं. जर ब्लॅक मनी बाहेर आला असता त्याची काय झाली त्यांनी काहीतरी सांगायला पाहिजे. तुम्ही ते बोलले त्याबद्दल मी परत बोलत नाही. पूर्ण अंधार आहे. आत्तापर्यंत सरकारच्या वतीनं पंतप्रधान बोलले नाहीत, अर्थमंत्री बोलले नाहीत. ही पहिली संधी होती 30 डिसेंबर नंतर बोलण्याची, ती त्यांनी पूर्णपणे गमावली आणि झाकली मूठ ठेवलेली आहे. ती 1.25 लाखाची आहे असं आता मी मानायला तयार नाही. ती 50,000चीच असण्याची शक्यता आहे 1 लाखाच्या ऐवजी.
तेव्हा ही झाकली मूठ ठेवणं याच्या मागे एक निश्चितपणे काहीतरी गणित आहे, निश्चितपणे काहीतरी सरकारला लपवायचं याचं स्पष्टपणाने दिसतं. दुसरा मुद्दा असा की नोटाबंदीचा परिणाम असेल किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती असेल, तात्पुरत्या काळासाठी सुद्धा का विना सरकारच्या म्हणण्याप्रमाणे जर आर्थिक मंदी किंवा मागणी खाली जाणं, रोजगार कमी होणं अशा प्रकारची स्थिती जर दिसत असेल तर त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे की तुमचा जो खर्च आहे हा वाढायला पाहिजे. सरकारी खर्च असेल किंवा बँकांच्या मार्फत दिली जाणारी कर्ज जी आहे त्याच्या माध्यमातून लोकांच्या हातात खरेदी शक्ती जी जाते ती वाढायला पाहिजे. प्रत्यक्षामध्ये काय झालेलं आपल्याला दिसतं, 41,47,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आहे खर्चाचा. पण हा आकडा सांगून का उपयोग नाही आहे. मागच्या अर्थसंकल्प हा जितक्या त्यावेळच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के खर्च करणारा होता हे जर आपण पाहिलं तर त्याच्यापेक्षा हा अर्थसंकल्प आजच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या कमी टक्के खर्च करणारा आहे. म्हणजेच याचा अर्थ तो कॉन्ट्रॅक्शनरी आहे. म्हणजे एका अर्थाने ज्याला आपण आकुंचन करणार, अर्थव्यवस्थेचं आकुंचन करण्याच्या दिशेने जाणार आहे. खरं अपेक्षा उलटी होती. एक दुसरा मुद्दा असा की काळ्या पैशाचं काय झालं याचा हिशेब त्यांनी सांगितला नाही, नोटा सांगितल्या नाही, कारवाई काय करतो सांगितलं नाही. त्यांनी एक मुद्दा मात्र सांगितला आणि तो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. तो मुद्दा त्यांनी असा सांगितला की 2 लाख ते 80 लाख कोटी रुपये, 80 लाख रुपये ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाले त्यांची संख्या त्यांनी सांगितली 1,09,00,000 इतकी आहे आणि सरासरीनं 5,03,000 रुपये त्याच्यात गोळा झाले. 80 लाखापेक्षा जास्ती रक्कम ज्या खात्यात जमा झाली त्यांची संख्या 1,48,000 कोटी त्यांनी सांगितली आणि त्या जमा रकमेची सरासरी 3,31,00,000 रुपये पर अकाउंट येते असं त्यांनी सांगितलं. हे सगळं सांगितल्यानंतर माझ्या मनात प्रश्न आला, हे जे कोटींनी अकाउंट्स आहेत त्या अकाउंट्सची छाननी करण्यासाठी कुठलं खातं आहे आपल्याकडं, त्याला इन्कम टॅक्स खातं असं म्हणतात किंवा सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेस, CBDT. या CBDT कडचा स्टाफ एकाने तरी वाढलाय का हो? आज 15,000 वेकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये 2012च्या रिपोर्ट ऑन ब्लॅक मनी मध्ये ली फिगर आहे, माझ्या मनची फिगर नाही आहे ही. त्या 15,000तली एक वेकन्सी भरून काढण्यासाठी काय करणार आहे अर्थमंत्री बोलले असते तर थोडंसं जरा बरं वाटलं असतं. कोण करणार आहे ह्याचं इन्व्हेस्टिगेशन, कोण करणार आहे, याची पद्धती काय, याच्याकडे काय यंत्रणा आहे सरकारकडे, ती काही आहे असं दिसत नाही. आणि तरी आता या अकाउंट जमा झालं पुढे काय करणार त्याचं काय नाही सांगितलं, तुम्हाला माहिती सांगितली. माधव भंडारींना आनंद वाटला की ठीक आहे. माधव भंडारींना आक्षेप आहे तुमच्या म्हणण्यावरती. दुसरा माधव भंडारींना आक्षेप आहे. अजित अभ्यंकर, माधव भंडारींनी आक्षेप घेतलेला आहे. माधव भंडारी बोला. हा बोला. नाही, याच्यामध्ये अभ्यंकरांनी जे आक्षेप उपस्थित केले त्यातला पहिला मुद्दा असा आहे की या कर सवलती देत असताना सरकारने 5 लाखापर्यंतचं उत्पन्न असलेल्या लोकांना सवलत देऊ केली आणि 50 लाखाच्या वरचं उत्पन्न आहे त्यांच्यावरती सरचार्ज लावला आहे. त्याच्यामध्ये 5 लाखाच्या आसपासचं किंवा 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या ही निश्चित मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि 50 लाख ते 1 कोटीचं उत्पन्न असणाऱ्यांची संख्या त्या तुलनेमध्ये किती असणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मोठ्या संख्येला सवलत देऊ केली आहे आणि ते ज्यांच्या बाबतीत म्हणतात की आमचा पाठीचा कणा असलेला वर्ग आहे वगैरे त्याच्यावरती सरचार्ज लावला, म्हणजे त्यांना कोणालाही मोकळं सोडलेलं नाही. दुसरं याच्यामध्ये जे केलेलं आहे ते म्हणजे लघु उद्योग, मध्यम उद्योग ह्या सगळ्यांच्या बाबतीतली एक फार मोठी सवलत ह्या अर्थसंकल्पामध्ये देऊ केली, ज्याचा उपयोग हा रोजगार निर्मितीला थेट होणार आहे. त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये प्रमाण वाढावं याच्यासाठी दिलेली सवलत आहे आणि त्या सवलतीचा फायदा आपल्याला निश्चितपणे होणार आहे. काळा पैसा कुठे आहे, काळा पैसा कुठे आहे अशी जी काही कोण माहिती देत नाही वगैरे सांगत होते त्याचा अभ्यंकरांनीच आता उल्लेख केला की ही माहिती आपल्याला दिली, थेट माहिती दिली. आता त्याच्यावरती कारवाई कशी करायची आणि त्याच्यावरचे उपाययोजना काय करायच्या याचं उत्तर आपल्याला काही दिवसामध्ये मिळेल. काही प्रश्नांची उत्तरं पहिल्या दिवशीच मिळतील असं जे आक्रोश आपण सगळे करतो त्याला काही अर्थ नसतो. त्याला त्या पद्धतीने उत्तरं मिळतात. जसं खात्यांमध्ये जमा झालेल्या पैशांची नीट आकडेवारी दिली, माधव भंडारींना आनंद झाला असेल असं जे अभ्यंकरांना वाटतं, अभ्यंकरांना वाईट वाटलं कारण ही माहिती दिली गेली, त्यामुळे आता तो प्रश्न संपला. अजित अभ्यंकर बोला. ते म्हणताय माहिती दिली आणि पहिल्याच दिवशी सगळी माहिती आली पाहिजे असं कुठे आहे? नाही मला बोलू देत ना. त्यांचं पहिल्याच दिवशी सगळी माहिती आली पाहिजे असं कुठे? थांबा काय माहिती देण्याच्या बाबतीत नाही थांबा ना, मी बोलतो. माधव भंडारींनी फक्त भंडारी साहेब तुम्ही अर्थसंकल्प ऐकलात पण त्याच्या आधी टॅक्स रिफॉर्म्स कमिशन
असं टॅक्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन टॅक्समधलं असा त्यांचा मागच्या वर्षीचा अहवाल आहे. त्याच्यात तुम्ही जी माहिती सांगता, म्हणजे तुम्ही ज्या माहितीचं कौतुक करताय ती माहिती त्या कमिशनच्या अहवालात आहे. मागच्या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे काढलात तर त्याच्यामधली ही बरीचशी माहिती आहे. या वर्षीचा इकॉनॉमिक सर्व्हे काढला तर त्याच्यामध्ये ते भाषणात फक्त त्यांनी सांगितली, याचं काय फार मोठं कौतुक करण्याचं कारण नाहीये. तुम्ही जी माहिती म्हणताय ना याच स्वरूपाची, आता ती फक्त या वर्षाची माहिती नाही. थांबा साहेब, जरा मला बोलणं पूर्ण होऊ द्या. नाही तुम्ही कुठल्या माहितीबद्दल बोलतायत? जे तुम्ही वेगवेगळ्या इन्कम ब्रॅकेट्स मधला जमा होणारा जो इन्कम टॅक्स आहे वेगवेगळ्या त्याबद्दल नाही बोलत आहे. मधून, याचे अतिशय तपशीलवार आकडे. तुम्ही कशाबद्दल बोलताय? मग कशाबद्दल बोलताय तुम्ही? आपण नोटाबंदी नंतर जो पैसा जमा झाला हा प्रश्न जो आपण पुन्हा पुन्हा विचारत होतो त्याचा तपशील अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिला हे मी सांगतोय. आणि तो तुम्ही सांगितलं, मी सांगायच्या आधी तुम्ही सांगितलं. बोलतो मी. नाही, तपशील कसा दिला? तपशील कसा दिला? नोटाबंदीच्या निर्णयानंतर मला बोलू द्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जो पैसा बँकांमध्ये जमा झाला, नाही, बँकांमध्ये पैसा जमा कसा झाला, कशा पद्धतीने झाला, खात्यांमध्ये किती आला, हा नाहीये विषय. नाही, मला बोलू द्या ना. काळा पैशाचा विषय आहे. दिला ना, आता त्याच्यावरून पुढची छाननी सुरू होईल. काळा पैसा त्यातला बरं, ठीक आहे, तुम्ही दोघंही थांबा. हेमंत देसाईंना काय म्हणायचंय? हेमंत देसाईंना काय म्हणायचंय? आणि माधवराव, एक मिनिट थांबा. मी इथे आहे हे कदाचित लोकांना माहीत नसेल, पण मी इथे आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जो बेसिक प्रश्न आहे की जो काही याच्यातनं काढून घेतला होता 500 आणि 1000च्या नोटातनं, आणि तो किती आला हे सगळ्या जगाला आता माहिती आहे. पण उर्जित पटेल जेव्हा JPC पुढे गेले, JPC नाही, संसदीय समितीपुढे जेव्हा गेले, तेव्हा त्यांनी जी आकडेवारी विचारली त्याबद्दल मला काहीही माहिती नाही, मला सांगता येणार नाही, अशा प्रकारची उत्तरं उर्जित पटेल यांना देणं भाग पडलं. म्हणजे आता बनावट नोटा, त्यांनी सांगितलं की बनावट नोटा काही सापडलेल्याच नाहीत. त्यानंतर त्यांनी सांगितलं की काळा पैसा किती आलेला आहे, किती येणार आहे, तुमची अपेक्षा किती आहे, याच्यापैकी काहीही त्यांना माहिती नव्हतं आणि आमच्याकडे काहीही माहिती नाही असं सांगितलं. RBIकडे अशी माहिती नसेल तर RBIकडनं ती केंद्रीय अर्थ खात्याला मिळणार आहे. मुद्दा तो नाही आहे. अभ्यंकराचा जो प्रश्न विचारतो, तुमची चर्चा होती ती वेगळी होती. माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे टॅक्स टू GDP रेशो हा मुळातच कमी आहे आत्ता, आणि तो वाढवण्याची गरज आहे हे सगळं जग सांगते. त्या प्रमाणामध्ये कर वाढवण्याचे प्रयत्न आणि सरकारचं महसूल वाढवण्याचा प्रयत्न झाला नाही, कमी झालेला आहे याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महसूल जर वाढला असता तर सरकारला जास्त खर्च करता आला असता. आता इथे काय झालं आहे प्रश्न की 3.2% झालेलं आहे. आता या वर्षीचं बघा, इतके वर्ष असं सांगण्यात येत होतं सगळे, अरविंद सुब्रमण्यम यांच्यापासून अर्थमंत्री सगळे, की वित्तीय तूट, फिस्कल कन्सॉलिडेशन असलं पाहिजे, आर्थिक सुसूत्रीकरण असलं पाहिजे, वित्तीय शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. आता जर जेव्हा असं लक्षात आलं की नोटाबंदीमुळे हाहाकार उडालेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये आणि असंघटित क्षेत्र, शेती, रोजगार सगळ्याची वाट लागलेली आहे, तर आता मग फिस्कल स्टिम्युलस देण्याची आवश्यकता आहे काहीतरी. मग त्याला फिस्कल स्पेस असण्याची आवश्यकता आहे असं आत्ताच्या भाषेत बोलतात. कारण वर्ल्ड बँक IMFची जी भाषा असते, जी टर्मिनॉलॉजी असते, ती इथे वापरायला 1-2-4 वर्षात सुरुवात होते, तशी झाली. मग NK सिंग यांची कमिटी नेमण्यात आली, कारण यांना आपला जो युक्तिवाद आहे त्याला पुष्ट्यर्थ अशी एक कमिटी हवी होती. त्या कमिटीने सांगितलं की शिस्त पाहिजे, त्यांनी टार्गेट्स आखून दिली. त्याच्या अगोदर सुद्धा टार्गेट्स होतीच, पण त्यांनी असं म्हटलं की 2-4 अपवाद असे त्यांनी सांगितले की युद्ध असेल किंवा अन्य काही गोष्टीच्या वेळी थोडा अपवाद करायला काही हरकत नाही. नंतर सुब्रमण्यम असं म्हणाले आपल्या अहवालामध्ये, त्यांच्या सर्व्हेमध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या पतमापन संस्था ज्या आहेत, म्हणजे त्यांनी नाव घेऊन किंवा नाव न घेता जे काही सांगितलं की त्यांचे अतिशय निकष अत्यंत कठोर आहेत आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे. आता त्रयस्थपणे जर म्हटलं तर ते बदलण्याची आवश्यकता पूर्वीसुद्धा होती, पण आता मानांकन संस्थांवरती त्यांनी टीका केली. कारण त्यांचं म्हणणं काय की वित्तीय शिस्त म्हणजे 3 पॉईंट या वर्षी असलं पाहिजे, पुढच्या वर्षी 2.5% तर 2.5% असलं पाहिजे. मग भारतामध्ये काही हो, पण भारताच्या परिस्थितीमध्ये विचार करता आत्ता अशी गरज होती की हाहाकार उडाल्यानंतर 3.2% काय, मी म्हणतो की अजून थोडंसं जर खर्च वाढवला असता आत्ता तर त्याला काही हरकत नव्हती. आणि त्याचवेळी उत्पन्नाची साधनं जी आहेत ती वाढवण्याची गरज होती. या दोन्ही गोष्टींमध्ये काही प्रमाणामध्ये अपयश आलं आहे असं मला वाटतं याच्यामध्ये, आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, माधवराव मगाशी असं म्हणाले की
आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणजे आशय त्यांचा बोलण्याचा हे होतं की आम्ही करून दाखवलेले काही गोष्टी आत्तापर्यंत. आता मी तुम्हाला बँकांच्या बाबत तुम्हाला सांगतो. बँकांच्या बाबत आता इंडियन ओव्हरसीज बँकेसारखी बँक आहे, त्या बँकेची अवस्था बिकट आहे, सातत्याने बिकट आहे. बँक बोर्ड नेमलेलं आहे, म्हणजे बँक बोर्ड ब्युरो जो आहे तो नेमलेला आहे, त्यांची अपॉइंटमेंट अजून झाली नाही. या ब्युरोला काहीही आत्तापर्यंत यश आलं नाही कुठल्याही याच्यामध्ये. नंतर बँकांना ऑटोनॉमी देणार, निर्णय स्वातंत्र्य असेल, ऑपरेशनल एफिशियन्सी त्यांची वाढवणार, याबाबत ज्ञानसंगममध्ये बऱ्याच गोष्टी बोलण्यात आल्या, काहीही झालं नाही. IDBIला आता भांडवल उभारण्याची गरज आहे, त्याबाबत काही झालं नाही आहे. आत्ता फक्त जे काय 8-10 हजार कोटी जे काय भागभांडवल आहे द्यायचं, ते अगोदरच ठरलेलं की 70,000 कोटी देण्याची आवश्यकता आहे, कारण बेसल 3 च्या निकषाप्रमाणे तेवढं भांडवल देण्याची गरज आहे. पण त्या पलीकडे सार्वजनिक बँकांच्या याच्यामध्ये सुधारणा करणं, त्यांची कर्ज वसुली वाढवणं, त्यासाठी तरतुदी होणं, या दृष्टीने फारसं काही केलं नाही. फक्त त्यांना थोडंसं टॅक्समध्ये काही प्रोव्हिजन करण्यात थोडीशी सवलत देण्यात आली आहे, पण त्या पलीकडे प्रत्यक्ष आत्तापर्यंत बँकांच्या कामगिरीमध्ये सुधारणा नाही. त्यामुळे तुम्ही जो पब्लिक सेक्टर बँका बघितल्या त्यांची अक्षरशः वाट लागली. आणि या पलीकडे आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देण्यामुळे काय होणार आहे, गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांसाठी ज्या कंपन्या आहेत त्यांना प्रचंड कर्ज देण्यात आली, ती थकलेली आहेत मुख्य म्हणजे. आणि आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणं अपरिहार्य, कारण रोजगार निर्मिती होण्यासाठी ते त्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे पुन्हा आणखीन कर्जाची थकबाकी वाढेल आणि बँकांची स्थिती वाईट होईल. त्यामुळे हा जो धोका आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. मला माहिती आहे की माधव भंडारी असतील किंवा अजित अभ्यंकर असतील, दोघांनाही उत्तरं द्यायची आहेत, पण आमच्या चॅनलचं बजेट कोलमडू नये म्हणून मला एक कमर्शियल ब्रेक घ्यावा लागतोय. तो घेतल्यानंतर मी पुन्हा चर्चा सुरू करणार आहे. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा मोदी बजेट यशस्वी होईल का? 74% म्हणतायत नाही, कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोदी बजेट यशस्वी होणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नाशिकला मिलिंद मुरुक्करांकडे. मुरुक्कर, नोटबंदीचा निर्णय झाला, या निर्णयाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो शेतकऱ्यांना बसला, त्याचबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसला. आज जे बजेट सादर झालं आहे त्यामधनं केंद्र सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही ग्रामीण भागाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला, शेतीला भरीव अशी तरतूद केलेली आहे. अनेक अशा तरतुदी आहेत ज्यामधून शेती व्यवसायाला चालना मिळेल. तुम्हाला पटतं का हे? सर्वप्रथम तुम्ही माझ्याकडे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. माफ करा, आज आपल्याकडे एकदम तगडी स्टारकास्ट असल्यामुळे असं झालेलं आहे. गोष्ट अशी आहे की बरं ठीक आहे. एक तर हे सबंध बजेट अत्यंत ठिसूळ पायावर उभं आहे, लक्षात घेऊया. तुम्ही जर काल पाहिलं असेल की आपले देशाचे आर्थिक सल्लागार, प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यमना असा प्रश्न विचारला इंडियन एक्सप्रेसनी की नोटाबंदीच्या तोट्यापेक्षा त्याचे फायदे जास्त आहेत असं तुम्ही म्हणाल का? या प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्यांनी नाकारलं, टाळलं. नंबर 2, त्यांनी असं मान्य केलं की दुचाकी टू व्हीलरचा जो सेल कमी झाला आहे हा रुरल डिमांड, जे ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी झाल्याचं आणि कमी उत्पन्न गटातील लोकांची क्रयशक्ती कमी झाल्याचं एक निर्देशक आहे, हे त्यांनी मान्य केलं. दुसरं त्यांनी असं म्हटलं की 0.5% GDP कमी होणार आहे आणि त्याच वेळेला ते असं म्हणाले की इन्फॉर्मल सेक्टर, असंघटित क्षेत्राच्या संपत्ती निर्मिती म्हणजे GDP याचं मापन थेटपणे होत नाही, त्यामुळे त्याचे आकडे आमच्याकडे नाहीत आणि याचा परिणाम संघटित क्षेत्रावर जो होईल त्याच्यातून आम्ही काढणार आहोत, त्याला वेळ लागेल हे कळायला. त्यामुळे हे जर ही सगळी गोष्ट लक्षात घेतली तर आपल्याला लक्षात येईल. आणि आज अरुण जेटलींनी एक त्यांच्या बजेटच्या भाषणामध्ये असं म्हटलं की रिमॉनिटायझेशन म्हणजे पुन्हा चलन पुरवठा पूर्ववत व्हायला अजून काही काळ लागेल. हे लक्षात घेतलं तर संबंध असंघटित क्षेत्रावर ह्याचा किती मोठा फटका बसलाय हे आपल्याला याची कबुली सरकारने दिलेली आहे. जेव्हा देशाचा प्रमुख आर्थिक सल्लागार असं म्हणतो, या प्रश्नाचं थेट उत्तर देत नाही की याचे फायदे झाले,
आलेत तेव्हा असं ह्याचा निष्कर्ष असाच निघतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जर संबंध हे असंघटित क्षेत्राचे जे रिपोर्ट्स पाहिले तर सगळे रिपोर्ट्स सांगतात आपल्याला, मग ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा इतर घाऊक सेक्टर असेल, की ह्याच्या फार मोठा फटका याचा बसलेला आहे. याचा थेट परिणाम आपल्याला GDP मध्ये दिसायला वेळ लागेल. त्यामुळे हा पैसा कसा येईल वगैरे हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्याचं उत्तर काळच देणार आहे. प्रत्यक्षातली जी प्रचंड मोठा फटका आहे याची कबुली जबाब ह्याच्यामध्ये नव्हता आणि हा थेट कबुली जबाब देणं त्यांना परवडणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. या पार्श्वभूमीवर आणि याचं कारण असं आहे की नोटाबंदीची मगाशी चर्चा आली, आपण मला वाटतं मी या ग्रामीण भागाकडे येतो आणि थोडक्यात माझा मुद्दा मांडतो. पण मगाशी या संबंध चर्चेमध्ये आपण असं म्हणतो ना, किती काळा पैसा आहे, किती काळा पैसा सरकार सांगू शकणार नाही कधीच. सरकार हे सांगू शकतं की किती नोटा परत आल्या, त्यातला काळा पैसा किती आहे हे ठरवणं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करेल आणि त्याला किती वर्ष लागतील हे सांगता येणार नाही. असं कसं ठरणार आहे तुमचा काळा पैसा किती आहे? याच्यावर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन होईल आणि अशा तऱ्हेचं इन्व्हेस्टिगेशन नंतर काळा पैसा निघणं यासाठी नोटाबंदी करायची गरज नव्हती. आताही तुम्ही करू शकता, ते करणं अशक्य आहे. त्यामुळे सरकार किती नोटा आल्या हे सुद्धा सांगत नाहीये. या आधीचे रिपोर्ट्स आपल्याला सांगतात की संबंध जवळजवळ सर्व पैसा परत आलेला आहे. नोटाबंदी हे पूर्णतः फसलेली गोष्ट आहे हे आता आपण मान्य करूया. आणि किती काळा पैसा आला असं सरकारला विचारायला नको, किती नोटा परत आल्या हेही ते सांगत नाहीये, हे लक्षात घेऊया. आता पुढचा मुद्दा हा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि त्याच्या बजेटकडे, त्याच्यासाठी काय केलं. अर्थातच नोटबंदीचा जो मोठा फटका बसलेला आहे असंघटित क्षेत्राला, त्यामुळे त्यांना भरीव करणं भाग होतं, तो करण्याचा मी प्रयत्न केलाय. परंतु मला काही मुद्दे तुम्हाला तुमच्यासमोर मांडायचे. एक पहिला मुद्दा, जेटली असं म्हणाले की यावर्षी आम्ही 5 लाख शेततळी तयार करणार आहोत. आता अशा तऱ्हेची जेव्हा वाक्य येतात तेव्हा चीड आल्याशिवाय राहत नाही, कारण संबंध देश याच्यातले कोट्यावधी शेतकरी, एका महाराष्ट्रातच कोटी शेतकरी असतील, तेव्हा तुम्ही संबंध देश पातळीवर 5 लाख शेतकऱ्याचं उद्दिष्ट सांगता. हे किती हास्यास्पद आहे आणि आपण नुमूटपणे ते बोलतो. म्हणजे एक प्रकारचा टोकनिझम याच्यामध्ये मला दिसतो. 5 लाख हा आकडा बघा आणि कोट्यावधी शेतकरी बघा. शेततळी हा प्रकार असा आहे की याच्यामध्ये थेट ग्रामीण भागामध्ये उत्पादकता वाढणार आहे, शेतीची आणि रोजगार निर्मिती होणार आहे आणि हा आकडा 5 लाख असतो आणि आपण त्याच्यावर टीका करत नाही. हा मला गंभीर मुद्दा वाटतो. दुसरा मुद्दा, त्यांनी असं म्हटलं की आम्ही विमा योजना, पंतप्रधान कृषी विमा योजना याच्यामध्ये त्यांनी 40% का अशी वाढ केली. मुद्दा असा आहे, ते असं सांगत नाहीयेत की किती शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. याचा आकडा असा आहे की हा आकडा 15 ते 20% एवढाच आहे. म्हणजे देशातील आतापर्यंत एवढी मोठी योजना आणि याचं मोठं स्केल तुम्ही सांगितलं, तुम्ही 15 ते 20% शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचलेला आहात. 80% पेक्षाही जास्त शेतकरी याच्याशी संबंधितच नाही. मग तेव्हा तुम्ही हा आकडा सांगत नाही आणि तुम्ही असं सांगता की 20% आम्ही 40% वाढ केली. आपल्याला वाटतं अरे वा 40%, पण प्रत्यक्षात शेतकरीच मुळात 15-20% आहेत यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे बाकी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं टार्गेट देखील आम्ही सांगत नाही, कारण ते सांगणं आम्हाला परवडणार नाही. हे 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, या सरकारने असं जाहीर केलं, सत्तेवर आलं की आम्ही हमीभाव असे देऊ की ज्या योगे शेतकऱ्यांना आम्ही 50% नफा मिळेल, उत्पादन खर्च अधिक 50% नफा, असे आम्ही हमीभाव देऊ. याची आता ते वाच्यता करत नाहीत. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 5 वर्षात दुप्पट करू. आता शेतकऱ्याचं उत्पन्न 5 वर्षात दुप्पट तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला दरवर्षी सिंचनासाठी किती तरतूद करावी लागेल. एक अंदाज असा आहे की जवळपास 5 वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर 3 लाख कोटी रुपये तुम्हाला सिंचनासाठीच लागतील. आणि सरकार किती देतं? 10,000, 15,000, याला 20,000 असेल. म्हणजे किती किरकोळ आहे. म्हणजे हे सगळं हे जर पाहिलं की दरवर्षी आम्ही सिंचनासाठी किती देतो, तर जर यावेळेला 20,000 असेल, मागच्याला कधी 10,000 कोटी असतील, म्हणजे 3 लाख कोटी कुठे आणि आपण काय करतोय हे आपण पाहायला पाहिजे. या पलीकडे कर्जाचा त्यांनी टार्गेट वाढवलं, ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु हा जो टोकनिझम आहे ह्याच्या फाईन प्रिंट्सकडे गेलं पाहिजे. आणि मुळात या अर्थव्यवस्थेला जो जबर धक्का नोटाबंदीमुळे बसलेला आहे याची कबुली आणि याचं अंडरस्टँडिंग आपल्या सगळ्यांना असलं पाहिजे. आणि त्यामुळे हे सर्व ढिसूळ पायावर आहे. भविष्यामध्ये ही मंदी संघटित क्षेत्रामध्ये जाऊ शकते. हा जो धोका आहे त्याचं कुठेही दखल याच्यात घेतलेली नाहीये असं मला वाटतं. नोटाबंदीचा निर्णय खरं तर हा रोगापेक्षा इलाज भयंकर अशा प्रकारातच मोडतोय. पुढच्या भागामध्ये आपण पॉलिटिकल फंडिंगवर जे निर्बंध आणलेले आहेत त्यामुळे राजकीय पक्षांची नोटाबंदी झाली आहे का, याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोदी बजेट यशस्वी होईल का?
75% लोक म्हणतायत नाही, कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोदी बजेट यशस्वी होणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सर्व पाहुण्यांना एक विनंती करणार आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. एकच प्रश्न आहे. प्रत्येकानं आपली रिॲक्शन, आपली प्रतिक्रिया त्या प्रश्नावर अगदी 30 सेकंदात मांडायची आहे. मी सुरुवातीला पुण्याला जातो. रत्नाकर महाजन, हा जो पॉलिटिकल फंडिंगवर निर्बंध आणण्याचा निर्णय आहे, यामुळं एक प्रकारे राजकीय पक्षांची नोटबंदी सरकारनं केली आहे अशी भावना सर्वसामान्यांची झाली आहे. हे तुम्ही मान्य करता की नाही? मी मान्य करायचा प्रश्नच नाही. स्वतः पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना तरी हे पटलंय का, हा खरा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की राजकीय पक्षांना मिळणारा निधी हा देशातल्या सर्व भ्रष्टाचाराचं मूळ आहे, हा सिद्धांतच आधी प्रथम तपासून बघावा लागेल. कारण जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा सरकारच्या बाबू पातळीपासून ते अगदी खालच्या पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा आणि निवडणुकीत जमा होणाऱ्या निधीचा काय संबंध आहे? हा बादरायण संबंध आहे. त्यामुळं भ्रष्टाचाराच्या चर्चेचं सिम्प्लिफिकेशन टाळून जर त्याच्या व्यापक सामाजिक अनहिताची त्याची जी पोटेन्शियलिटी आहे त्याच्याबद्दल ओव्हरऑल चर्चा करून उपाययोजना करायच्या असतील तर अशा एकांगी घोषणा करून जमणार नाही. तर निवडणूक आयोगाच्या पुढाकारानं सर्व राजकीय पक्षांची आणि संबंधित लोकांची एक बैठक बोलवून त्यात सहमती घडवून आणून ही उपाययोजना केली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हे जे काय इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणून काढले, काय काढले कोणाला माहिती, कुठल्या सुपीक आर्थिक तज्ज्ञाच्या डोक्यातून हे आलंय. हे कसले इलेक्टोरल बॉन्ड्स आणि कसलं काय, आणि ते रिडीम कोणी करायचे? ते पॉलिटिकल पार्टीजनी करायचे. दुसरं, प्रत्येक पॉलिटिकल पार्टी ही दरवर्षी आपले हिशेब इलेक्शन कमिशनला सादर करतच असते. त्यामुळे त्याच्यात नवीन काहीच नाही. इन्कम टॅक्समधून ज्या सवलती आजपर्यंत राजकीय पक्षांना मिळालेल्या आहेत त्याच्यात काही बदल आहे का, की असं काही म्हणलं आहे का? नाही, राजकीय पक्षांना इन्कम टॅक्स सवलत असणार नाही असं काही म्हटलं आहे का? तेवढं म्हणायचं तर काही धाडच नाही. कारण आपल्यालाच तर कितीतरी पैसे लागतात. ह्या नव्या 2000च्या मधला काळा पैसा कुणी सर्वात जास्त गोळा केला हो? त्यामुळं हे सुद्धा नक्राश्रू डाळण्याजोगं आहे. या बाबतीत अधिक प्रामाणिक प्रयत्न सरकार करत आहे अशी जर सर्व राजकीय पक्षांची खात्री पटली तर ते सहकार्याला सदैव तयार आहेत. काँग्रेस पक्षही याला अपवाद नाही. अजित अभ्यंकर, 30 सेकंद. थँक्यू. 30 सेकंद दिल्याबद्दल थँक्यू. कदाचित मला वाटलं तीही मिळणार नाहीत. नाही, असं कसं? मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांच्या खर्चावरती जोपर्यंत विशेषतः जाहिरातीवरती, माध्यमांच्यावरती ज्या जाहिराती दिल्या जातात तो खर्च उमेदवारांच्या खर्चामध्ये धरणं आणि तो जो खर्च होतो त्याची ॲक्च्युअल म्हणजे नोशनल प्राइसिंग करून तो राजकीय पक्षांच्या हिशेबामध्ये दाखवला जातो का नाही हे बघण्यासाठीच्या ज्या इंटरकनेक्टेड म्हणजे अकाउंट्स असे एकमेकांशी टॅली करून बघण्याची जी गोष्ट आहे ते जोपर्यंत करण्याची यंत्रणा होत नाही तोपर्यंत हे जे बडे 4 मोठे पक्ष आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड कोट्यावधी अब्जावधीने या जाहिरातींवरती खर्च करतात त्याच्यावरती जोपर्यंत बंदी किंवा त्याच्यावरती नियंत्रण केल्याचं चेकिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या तरतुदी या कॉस्मेटिक आहेत असं माझं मत आहे. मुळात तिथं त्याला हात घालण्याची गरज आहे असं माझं मत आहे. मिलिंद मुरुगकर, 30 सेकंद. नाही, मला असं वाटतं की यापुढचं सर्व राजकारण जे आहे ना आता उद्दिष्टांवर चालणार आहे. म्हणजे भ्रामक नैतिकता की आम्ही काहीतरी करू इच्छितोय ना मग ते त्याचं फसलं तरी हरकत नाही पण उद्देश चांगला आहे ना हे राजकारण यापुढे असणार आहे आणि लोकांचं त्याला समर्थन मिळतं. त्यामुळे नोटाबंदी जशा मी सांगितलं आणि लोकांनी काळा पैसा छोट्या छोट्या रकमांमध्ये इतरांच्या अकाउंटमध्ये टाकून दिला तसा मी 2000 पेक्षा खालच्या ज्या राजकीय पक्षाच्या देणग्या आहेत त्या अनेक लोकांकडून घेईन ना मी. मला जर 1 कोटी द्यायचे असतील तर मी ते 2-2 हजाराच्या पेक्षा खालच्या रकमांमध्ये करेन. अशा तऱ्हेची मी जर शंका उपस्थित केली आणि हे फसणार असं म्हटलं तर लगेच मला असं म्हटलं जाईल म्हणजे तुम्ही त्यांच्या हितूंविषयी शंका घेताय किंवा तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाजूनी आहात. त्यामुळे आत्ताचं राजकीय परिवेश असा आहे की फक्त उद्देश चांगला आहे ना मग बस मग लोक खुश होतील आणि हे धोकादायक आहे. यापुढचं सर्व राजकारण असं केवळ एका भ्रामक नैतिक कोतवालगिरी किंवा नैतिक हिरोगिरीच्या
कुठल्या ह्याच्यावर चालणार आहे, नोटाबंदीचा परिणाम किती वाईट हो, उद्देश चांगला होता ना, झालं. आणि हा जो ट्रॅप आहे, या ट्रॅपपासून आपण सर्वांनी वाचलं पाहिजे, पण दुर्दैवाने तसं दिसत नाही आहे. अजय वाळिंबे 30 सेकंद. याच्या बाबतीत माझं मत थोडं वेगळं आहे. कारण म्हणजे मिलिंद जसं म्हणाला तसं की त्यांचा हेतू खरोखरच चांगला आहे असं मी ॲझ्युम करतो. आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशनला 20,000चं 2,000 केलं तर माझ्या डोक्यातही ते आलं होतं की मग असं 10 जणांकडनं मी गोळा करीन वगैरे. पण मला असं वाटतं तिथे काहीतरी तरतूद असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला आता ॲटलिस्ट ते पहिल्यासारखं सोपं राहणार नाही. आणि त्याच्यात जर ती जी काय ट्रान्सपरन्सी आली तर मात्र ते निश्चित एक चांगली स्टेप आहे असं मी म्हणेन. दुसरं ते आपण जे इलेक्ट्रॉल बॉन्ड असं जर डॉक्टर महाजन म्हणाले आणि मी आणि मगाशी संजय आम्ही लॉटरी काढू शकतात तर bonds नाही येऊ शकत विचार का? असं होतो. काय? तर ह्याच्यात खरोखर ते इंटरेस्टिंग आहे बघायला की ते काय होणार आहे. म्हणजे आता हे बॉन्ड म्हणजे मग त्याचा पब्लिक इश्यू येणार का, मग ते लिस्ट होणार का, असा पण विचार डोक्यात यायला लागतो. पण रिझर्व्ह बँकेचा कंट्रोल असल्यामुळे मला असं वाटतं की त्याच्या तरतुदी आधी बघितल्याशिवाय याच्यावर भाष्य करणं बरोबर नाही. संजय जोग 30 सेकंद. या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी जे 31 डिसेंबरला जे उद्बोधन केलं होतं काय वगैरे, त्याच्यात त्यांनी याचा उहापोह केला होता की अशा पद्धतीने जर का खरोखरच इलेक्टोरल रिफॉर्म्स आणायचे असतील तर सर्व राजकीय पक्षांपर्यंत पोचून त्याच्यावर डिबेट करून, जसं डॉक्टर महाजन म्हणाले तशी ही प्रक्रिया झाल्यानंतरच करू. पण आत्ता आपण जे वारंवार म्हणतो ना की आम्ही करतोय आणि मग त्याचं ग्लॅमरायझेशन करायचं आणि आम्हीच कसे त्याचे पुरस्कर्ते आहोत, हा एक अनफॉर्च्युनेटली परत म्हणजे मी परत डिस्क्लेमर देतो. मी म्हणतो जसं मुलुकर म्हणाला तसं म्हणजे मी काय लगेच देशविरोधी देशविघोती वगैरे काही नाही, राष्ट्रद्रोही वगैरे अजिबात तर नाही. मला नक्की ह्याच्याबद्दल हेतू असेल आणि जर का पॉलिटिकल पार्टी त्याला जर ॲक्सेप्टन्स देऊन त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी जर खरोखरच कटिबद्ध होणार असेल, मला असं वाटतं हे स्वागत आहे. पण नुसती घोषणा करू म्हणजे अरे आता अशी आपला आत्ताचा जो मोसम आहे हा मुंबईचा तर इलेक्शनचा मोसम आहे. अहो मुंबईमधले आज उद्या आणि परवा 3 दिवसात उमेदवारी जाहीर होतील. आत्ता जे उमेदवार आहेत ना ॲस्पायरंट, ते आत्ता असे बिंदोकपणे सांगायला लागले की डिमॉनिटायझेशन असलं तरी काही फरक नाही, आम्ही एका वॉर्डामध्ये 5 कोटीची तयारी केलेली आहे. मला असं वाटतं हे म्हणजे भयंकरच आहे ना की एका बाजूला मोदी आणि अरुण जेटली सांगणार 2,000 पर्यंत फक्त रोखीतल्या वयाच्या, पण जेव्हा हे जे मोठे मोठे क्लेम केले जातात मग माझ्यासारखा किंवा एक जो बिचारा खरंच बिचारा जो वोटर आहे ना त्याला हे कळतच नाही ना. त्यामुळे नुसत्या घोषणा न करता याचं जर इम्प्लिमेंटेशन परत कोट अँड कोट पारदर्शकतेने झालं तर मला असं वाटतं याचं कुठेतरी सक्सेसफुल जे इम्प्लिमेंटेशन आहे ते वोटर्स नाही कळू शकेल आणि पर्यायाने नागरिकही या संदर्भात सतर्क राहील. हेमंत देसाई लास्ट रिॲक्शन. निवडणूक पद्धतीमधनं आणि मग एकूण म्हणजे आणि राजकारण आणि याच्यातनं काळा पैसा निर्माण होत नाही असं मला वाटत नाही. नक्कीच होतो. 1970च्या दशकानंतर तो विशेषतः मोठ्या प्रमाणात वाढला. आपल्याकडे अनेक वर्ष चर्चा आहे अशी की सरकारने पैसे द्यावेत का उद्योगांनी पैसे द्यावेत, हा खर्च कुठनं करावा याच्यावरती आपण ठोस उत्तर मिळालेलं नाही. अजूनही राजकीय पक्ष सर्व एकत्र येतात आणि माहितीच्या अधिकाराच्या कक्षेमध्ये ते यायला नकार देतात. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये जे काय 2,000ची लिमिट केली असेल, माझं म्हणणं आहे की ती काढूनच टाकायला पाहिजे ना, म्हणजे मग जी काय असेल ती. पण तरीसुद्धा काहीतरी एक पाऊल टाकलं असं समजू आणि त्यांची इंटेन्शन्स पुढे काहीतरी त्याच्यातनं चांगलं निघेल असं आपण म्हणूया. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे कुरैशी नावाचे जे निवडणूक आयुक्त पूर्वीचे होते त्यांनी अतिशय ठोस याच्यासंबंधी काही शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसींना केराची टोपली दाखवण्यात आली, काही झालं नाही. सगळे म्हणतात दोन्ही पक्ष प्रमुख की आपण आता सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यासंबंधी चर्चा करावी. तशी गेल्या कित्येक वर्षात चर्चा झाली नाही किंवा त्याच्याबद्दल सहमती झाली. पण निदान आज अनेक राजकीय छोटे छोटे पक्ष आहेत, ते छोटे छोटे पक्षांचे हिशोब नाहीत, ते कुठनं पैसा गोळा करतात, काय रॅकेट्स करतात, काय उलाढाली करतात, निदान हे तरी थांबायला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे सिनिसिझम असायला पाहिजे असं मला वाटत नाही. काहीतरी करायला पाहिजे ना याच्यासंबंधी कोणीतरी. आणि काय समजा याच्यामध्ये छोटं पाऊल पडत असेल, ठीक आहे छोटं पाऊल टाका, पण मोठं पाऊल ते टाकतील अशी अपेक्षा करूया. हे बकवास करतात आणि घोषणा करतात हे सगळं ठीक आहे, पण काहीतरी व्हायला पाहिजे हे नक्की. आणि यासंबंधी काही सकारात्मक सूचना विरोधी पक्षांनी सुद्धा दिल्या पाहिजेत, कारण लोकांना त्याची आस आहे की हे सगळं स्वच्छ व्हायला पाहिजे. खरं तर आज बजेट मांडावं की मांडू नये यावर सुद्धा एक पेच निर्माण झाला होता. काँग्रेसचे खासदार आणि देशाचे माजी परराष्ट्र राज्यमंत्री ई अहमद यांचं निधन झालं म्हणून बजेट पुढं ढकलावं अशी मागणी काँग्रेसनं केली होती. त्या ई अहमद यांना आदरांजली वाहून ही आजची चर्चा मी इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. पण जाता जाता पुन्हा एकदा आपला पोल बघूया, आपला प्रश्न बघूया. कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मोदी बजेट यशस्वी होईल का?
72% लोक म्हणतायत नाही, मोदी बजेट यशस्वी होणार नाही. आता 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये मोदी बजेटचा फायदा हा भाजपला होईल का, हाही एक विषय आहे. त्यावर आपण नंतर कधीतरी चर्चा करू. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्र 1.